पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे भविष्यात राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षात विलीन होणार असं महत्त्वाचं विधान संजय राऊतांनी केले। भविष्यात राष्ट्रवादी 25-30 आमदारांसह भाजपात जाणार। तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवारांचे सहकारी असतील असं नाही। राष्ट्रवादी एकनाथ शिंदेंच्या सेनेला भाजपात विलीन व्हावंच लागेल असं देखील राऊत म्हणतात। तर संजय राऊतांच्या या दाव्यानंतर दोनही राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया आल्या तेही पाहूयात। संजय राऊतला रोज काही ना काही नवीन स्वप्न पडतात आणि काहीतरी आपण वेगळं बोलतोय आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी हालचाल होते असा एक चुकीचा गैरसमज पसरवण्याचं काम संजय राऊतने गेल्या 5 वर्षापासून चालवलं। हे काय आजचा प्रकार नाहीये। 5 वर्ष हेच करतोय तो। दुर्दैवाने तर त्यांचं कोणतंही स्टेटमेंट हे सत्यात उतरलेलं नाही, उलट त्यांचा पक्ष फुटत चाललेला आहे। आजही चर्चा चालू आहेत, उबाटाचे खासदार जाणार, उबाटाचे आमदार जाणार, हे चर्चा कशा होतात? अशोक खरातला 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दुसऱ्या गुन्ह्यात खरातला 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची अपडेट आहे। 8 एप्रिलला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल। नवनीत राणा यांनी खरात प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। नाशिकमधील भोंदूंचा प्रकार मन दुखावणार आहे असं नवनीत राणा म्हणतायत। अशोक खरातला चौकात आणून फाशी दिली पाहिजे अशी मागणी देखील नवनीत राणांनी केली आहे। म्हणजे भोंदू बाबा आहे आणि जे प्रकार नाशिकमध्ये झालेला आहे ते खूप मन दुखवणारे आहे। कारण आम्ही भावना घेऊन आम्ही आमचे कामं करतो, आम्ही भक्ती करतो, पण त्याच्यामध्ये जर एखाद्या भोंदू बाबा असे प्रकार करत असेल आणि जेही व्हिडिओ महिलांचे व्हायरल बाहेर केलेले आहे ते प्रायव्हसी हनन केलेली आहे त्या महिलांची। ते भोंदू बाबाला तर मला वाटते चौऱ्यावर आणून त्याला फाशी दिली पाहिजे, त्यापेक्षा कमी सजा ते डिझर्व नाही करत। जालन्यातील समृद्धी महामार्गावरील अपघात प्रकरणात अपघातातील 8 मृतांच्या वारसांना आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे। मृतांच्या वारसांना प्रत्येकी 15 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती। सुरुवातीला 10 लाखांच्या धनादेशाचं वाटप करण्यात आले। भाजप आमदार नारायण कुचेंच्या हस्ते धनादेशाचं वाटप केल्याची माहिती। जालन्याच्या कडवंची शिवारात समृद्धी महामार्गावर काल सायंकाळी 5 वाजता एका ट्रक चालकानं रस्त्यावरील साफसफाई करणाऱ्या महिला मजुरांच्या वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात 8 महिला मजूर कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। कालची जी दुर्दैवी घटना घडली ती काही भरून निघणारी नाही, परंतु मजूर वर्ग असेल किंवा कुणी अपघातात जेव्हा जातं, सरकारने एक विमा काढलेला आहे, त्या आधारावर आज संबंधित ठेकेदार असतील त्यांच्यातून आज मदत, आज 10 लाख रुपयाचं चेक आणि 5 लाख रुपये नंतर 1 महिन्यानं देणार असं खोतकर साहेबांना आम्ही बोलून समिती केलं आणि जखमीला 4 लाख रुपये। आणि आदरणीय काल मुख्यमंत्री महोदयाला मी बोललो होतो, खोतकर साहेब बोलले होते, MSRTC व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी बोललो, उपमुख्यमंत्री महोदयाशी बोललो। हे मिळाल्यावर त्यांनाही शासनानं सुद्धा 5 लाख रुपयाची मदत देण्याचं कबूल केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।